मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला कर्जाच्या प्रकरणासाठी किंवा सीएला देण्यासाठी, इन्कम टॅक्स रिटर्नसाठी किंवा वेगवेगळ्या कारणासाठी बँकिंग स्टेटमेंटची आवश्यकता असते. आणि अशा वेळेस जर समजा ते स्टेटमेंट जर तुमच्या स्टेट बँकेच्या खात्याचं पाहिजे असेल तर सगळ्यात आधी आपल्या अंगावर काटा उभा राहतो. एक तर बँकेत गेलो तर तिथे चिक्कार गर्दी असते. दुसरीकडे बँकेत जर आपण पासबुक घेऊन स्टेटमेंटची मागणी करण्यासाठी गेलो तर पहिल्यांदा आपल्याला तुमच्या स्वयंचलित मशीनवर जाण्याचा सल्ला देतो. तिथे पासबुकवर एंट्री घेण्याचं सांगितलं जातं. मात्र कधीही गेलं तर ती मशीन व्यवस्थित एंट्री देत नाही किंवा बऱ्याच वेळा ती बंदही असते. अशा वेळेस आपल्याला 3 महिन्याचं, 6 महिन्याचं किंवा 1 वर्षाचं स्टेटमेंट हवं असेल तर आपली मोठी पंचायत होते. अशा स्थितीमध्ये जर तुम्ही फोनपे, गुगल पे वापरत असाल, त्या अकाउंट जर तुमचं त्या याला जर लिंक असेल तर दिवसभराची 2-4 ट्रान्झॅक्शन तरी सहज होतात आणि त्याच्यामुळे त्या एंट्र्यांची येणारी संख्या ही भरपूर असते. आणि अशा वेळेस पहिलं एक पेज म्हणजे पहिल्यांदा एक पेज हे बँकेकडून फुकट दिलं जातं. नंतरच्या प्रत्येक पेजला तुम्हाला 102 रुपये ते 107 रुपये, जवळपास 100 रुपयापेक्षा जास्त चार्ज आकारला जातो. अशा स्थितीत जर तुम्हाला वर्षभराचं स्टेटमेंट पाहिजे असेल आणि त्याच्यामध्ये जर तुमची जवळपास 30-40 पानं निघत असतील तर अशा वेळी तुम्हाला अर्ज करावा लागतो. अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला दुपारी या, दुसऱ्या दिवशी या असं सांगितलं जातं. आणि जर असे 30-40 पेज निघत असतील तर त्याच्यामध्ये तुमचे 3-4 हजार रुपये तुमच्या अकाउंटला फुकट डेबिट जातात. तर हे टाळण्यासाठी सोप्यात सोपा उपाय, घर बसल्या स्टेटमेंट तुम्ही कसं मिळवू शकता हे अनेकांना माहीत आहे, परंतु ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. नमस्कार, मी गजानन खंदारे, व्यवसाय समुपदेशक तथा प्रवर्तन, स्टेट बँक ऑफ इंडियासाठी काम करतोय. याच्यामध्ये सगळ्यात आधी हे जर स्टेटमेंट मिळवण्यासाठी तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे योनो ॲप्लिकेशन्स वापरतात. मात्र योनो ॲप्लिकेशन्सचेही बऱ्याचदा बरेच प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे हे ॲप्लिकेशन्स वापरत असताना याच्यातून मनासारखं स्टेटमेंट मिळेलच असं नाही. तर त्याच्यासाठी एक सोपा पर्याय की तुम्ही स्वतःची नेट बँकिंग केली पाहिजे. ती कशी करावी याबाबत आपण एक आधी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर तो नसेल बघितला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची खाली लिंक दिलेली आहे. नेट बँकिंगला लॉग इन केल्याच्या नंतर तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकल्यावर एक OTP प्राप्त होतो. जर तुमच्याकडे नेट बँकिंग नसेल तर न्यू रजिस्ट्रेशनवर जाऊन लगेच नेट बँकिंगचा फॉर्म डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढा आणि बँकेत नेऊन द्या. लगेच तुम्हाला 1 तासाच्या आत तुमची नेट बँकिंग मिळून तुम्हाला चालू होईल. त्यानंतर तुम्हाला बँकेत कुठल्याच कामासाठी, पैसे काढण्यासाठी किंवा टाकण्यासाठी जाण्याची शक्यतोवर गरजच पडणार नाही. हे एक अतिशय सोपा उपाय आहे. गेल्या 10-12 वर्षापासून स्टेट बँकेची ही ऑनलाईन नेट बँकिंग सुविधा सुरू आहे. मात्र याबाबत अनेकांना माहिती नाही. त्यामुळे स्टेटमेंट कसं काढावं याबाबतची ही माहिती पुढील सर्वप्रथम आपण गुगल क्रोममध्ये ऑनलाईन SBI टाईप करून ओपन करावे. त्याच्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन असलेलं युजर नेम आणि पासवर्ड, त्याच्यानंतर कॅप्चा कोड आणि OTP टाकून लॉग इन करावे. हे जर नसेल तर आपण नवीन रजिस्ट्रेशन करावे. नवीन रजिस्ट्रेशन कसे करावे याबाबतची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपला OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आपल्याकडे लॉग इनचं हे पेज, तुमचं खात्याचं पेज ओपन होईल. या ठिकाणी 3 खाते दिसत आहेत. प्रत्येक खात्याचं मिनी स्टेटमेंट आपण पाहू शकता. या व्यतिरिक्त अनेक फीचर्स याच्यामध्ये या पेजवर आहेत. तर इथे खाली आपल्याला स्टेटमेंटचं दिसते, तर तारखेनुसार 1 महिन्याचं, 2 महिन्याचं आपण स्टेटमेंट घेऊ शकता. मात्र त्याच्यामध्ये जर जास्त आपले व्यवहार असतील, एंट्र्या असतील तर त्याच्यामध्ये पूर्ण वर्षाचं किंवा 6 महिन्याचं स्टेटमेंट येत नाही. हार्डली याच्यामध्ये 100 नंबर्स ऑफ एंट्रीजचे येतात, त्याच्यामुळे पूर्ण एंट्र्या येत नाहीत. तर त्याच्यासाठी आपण ई स्टेटमेंटमध्ये जावं. ई स्टेटमेंटवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला हवा असलेला कालावधी त्या ठिकाणी सिलेक्ट करावा. स्टेटमेंट डाउनलोड करताना किंवा सबमिट करताना शक्यतोवर ते PDF फॉर्मॅटमध्ये असावं. एक्सेलमधलं जे काही स्टेटमेंट असते ते बऱ्याच ठिकाणी ग्राह्य धरल्या जात नाही. या पद्धतीचं हे जे PDF मधलं जे फॉर्मॅट आहे तर हे तारखेनुसार आहे. तर याच्यामध्ये पहा, जवळपास 1 वर्षाचं स्टेटमेंट आहे, परंतु याच्यामध्ये 100च एंट्री आलेल्या आहेत. त्याच्यामुळं पूर्ण 2-3 महिन्याचं स्टेटमेंट आलेलं आहे. जास्त एंट्री याच्यामध्ये दिसत नाही आहेत. तर अशा स्थितीमध्ये आपण याच्या ई स्टेटमेंटमध्ये जाऊन हे स्टेटमेंट आपल्याला फायनान्शियल इयरनुसार किंवा महिन्याच्या तारखेनुसार त्या निवडून आपण त्याला सबमिट करावं. सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला ते स्टेटमेंट जनरेट व्हायला जवळपास 5 ते 6 तासाचा किंवा 1 दिवसाचा वेळ लागू शकतो. ताबडतोब हे स्टेटमेंट मिळत नाही. आत्ता आपण सबमिट केल्याच्यानंतर ते 7-8 तासाच्या नंतर ते जनरेट होते आणि परत आपण डाउनलोड्समध्ये गेल्याच्यानंतर ई स्टेटमेंट डाउनलोडचं एक ऑप्शन तिथं त्या ठिकाणी दिसेल.
तर त्या ठिकाणी आपण ही अशा या पद्धतीची लिस्ट येईल. खालील जे निळ्या अक्षरातले जे स्टेटमेंट दिसत आहेत तर ते आधीच डाउनलोड झालेले आहेत. मात्र ह्या ज्या कमांड आहेत वरच्या तर त्या आत्ता दिलेल्या